नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळची वेळ आहे, सकाळच्या 7 वाजलेल्या त्या. सूर्य हळूहळू उगवायला लागला आहे आणि आज पौष महिन्यातला 4था रविवार. इथे मी सूर्याच्या काड्या न्यायला आली, पूजा करून घ्यायची. माझं आवरून झाले सगळं आणि सूर्य पण हळूहळू उगवायला लागले. सूर्याच्या काड्या घेतले ते. चला आता ताट करून घेते आणि पूजा करून घेते. ताट करून घेतले आणि सूर्याच्या काड्यांना थोडा थोडा कापूस गुंडाळे, वस्त्रमाळा, अगरबत्ती, तांदूळ, साखर देवा लावून घेतलाय. पंचफळ आता तांब्या भरून घेते. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ आहे. आता इथं सूर्य काढायला लागले. पाटावर सूर्य काढून घेतला आणि आता मी सूर्याची पूजा करायला लागली. पहिल्यांदा पाणी वाहून घेतलं, आता करून घेते पूजा. लागले मी स्वयंपाकाला. पहिल्यांदा भाजी करून घेतली, बटाट्याची भाजी केली आज. आणि आता चहा ठेवलाय, आज उपवास. चहा पिऊन घेते आणि मग कणिक मळून घेते चपात्या करायला. कणिक मळून घेतली, आता चपात्या करून घेते. पहिले चपाती टाकली तव्यात आणि मस्त अशी एकदम टम्म फुगली चपाती. मागचे 2-4 दिवस मी व्हिडिओ टाकत नव्हते, कारण आजारी होते मी, त्यामुळे व्हिडिओ टाकायला काही जमलं नाही. आज जरा बरं वाटते, चांगलं. मला आज कंटिन्यू करावा ब्लॉग. स्वयंपाक करून झाला आणि आता इकडं गुरांकडं आली. गुरं पाणी दावून सावलीला बांधायची. ते कालवड काय पिलं नाही पाणी. अळडी बघते पिते का बारकी, आणि मोठी गुरं तिकडे नेऊन दावायची बॅलरकडं. माळावरची माती आणून तो ओटा तयार करून घेतला होता, त्याची माती चांगली चुकून बसली. आता आज मस्त असा सडा टाकून घेतलाय. गुरं पाणी दावून सावलीला बांधली, गायला इकडं बांधली आणि म्हशी तिकडं बांधली तर चिंच खाली. आता इथं मी भांडी घासायला आणली ती. आज जरा एक्स्ट्रा भांडी काढली ती. आता संक्रांत जवळ आली, त्यामुळे जरा थोडी घरात साफसफाई चालू केली. डब वगैरे आणले तर घासायला रिकामं करून. माझ्या इकडं भांडी घासून झाली ती सगळी आणि कपडे पण आत्ताच वाळत टाकली ती. आणि माझी कपडे भांडी होईपर्यंत इकडं बघा पोरांनी शेळ्यांना वैरण काढून ठेवली. शिवरीमध्ये मेथी घास उगवलेला आहे.
पोराने पाट्या कॅरेट नेले 3 कापून भरून ठेवलाय. बघू आता किती कापलाय. किती कापलं र? अजून कापलंच नाही का? मग काय करता एवढा वेळ झाला तुम्ही? भरली का पाटी? खेळताय काय? चिखल खेळताय काय? बरं, एक पाटी कापली काय? चौथा ह्यातला घास कापून घेते, शाळेला नेऊन टाकायचं कापून. आता ह्यात मी उपवासासाठी भगर करायला लागली. पहिल्यांदा भगर थोडीशी भाजून घेते. हेकल्याकडे शेंगदाणा टाकते तर भाजायला. मस्त अशी हिरवी मिरचीची भगर केली आणि इकडं तोंडी लावायला शेंगा भाजले ते. चला आता या सगळ्यांनी फराळ करायला. आता वाजले त्या 4:30 आणि सकाळचं सगळं घरातलं काम आवरल्यापासून मी ही आत्यांचा ब्लाऊज शोध बसली होती. अशा कलरची पैठणी ह्याच्यावरची त्यांना संक्रांतीला घालायला पाहिजे होतं हे ब्लाऊज. सकाळी बसले होते शिवायला. आता झाले पूर्ण शिवून. सिंपल असं गोल गळ्या मागचा हिरव्या कलरची असं लेस टाकली आणि 4 टक्स ब्लाऊज आहे. झाल्या शिवून. आता फक्त ह्याला काजा आणि गुंड्या करायच्या राहिल्या त्या. आणि हे ब्लाऊज शिवल्यावर इथं माझे रक्षाबंधनच्या साडीचं पिको फॉल करायचं राहिलं होतं, ते पण घेतलं करून. आता वाजले त्या संध्याकाळच्या 5:45 आणि आता मी इकडं खाली आली. शाळेला वैरण काढून न्यावं म्हणलं थोडी. सकाळी काय पोराने काढली होती ते टाकली होती. आता इथं बांधाच्या कडकडचं थोडं थोडं गवत आहे ते काढून न्यावं म्हणलं. आणि इकडं आत्ता पण मला सोबत आलाय बाल्या वैरण न्यावं लागायला. चला तर मग आता काढून घेते गवत. शाळ्यांना वैरण टाकली आणून. आता बादलीत पाणी लावले, वर पाणी लावून घेतली. संध्याकाळी काय गुरु जास्त पाणी पित नाही ती, त्यामुळं बादलीत फिरून बघते पेते ते का. 6:30 वाजले ते आता. चांगलाच अंधार पडलाय आता. आणि इकडं माझं गुरांचं सगळं काम बघून झाले. गाईची धार काढून घेतली आणि आता वैरण टाकली सगळ्या गुरांना. आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली. वांग्याची पातळ भाजी करायची. वांगे चिरून पाण्यात टाकली ती. इथं आदो मला मदत करतोय भाजी करायला. लसूण कोथिंबीर कुटून द्यायला लागलाय. चला ह्या भाजीला फोडणी देऊन घेते. कढईमध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन आता बारीक केलेला लसूण आणि कोथिंबीर टाकून घेतली. काळं तिखट टाकले. आता वांगी टाकून घेते. एकदा व्यवस्थित हलवून घेते वांगी चांगली तेलामध्ये. आणि पाणी गरम करून घेतलेलं आहे, पाणी टाकून घेते. पाणी टाकलं गरम केलेलं. आता मीठ पण टाकले. आता ताट झाकून ठेवते आणि वांगं शिजलं की त्याच्यानंतरच मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि भाजी तयार झाली की गरम गरम सगळ्यांनी जेवण करायला बसायचे. चला तर आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन ब्लॉग सोबत. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.